उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या भेटीला शिंदेंसोबत सर्व फुटीर खासदारही उपस्थित। ऑपरेशन टायगर नंतर शिंदे दिल्लीत पहिल्यांदा। केंद्रात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळणार। श्रीकांत शिंदेंच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रीपद, राज्यमंत्रीपदासाठी फुटीर खासदारांमध्ये रस्सीखेच, सूत्रांची माहिती। भाजप प्रणित एनडीए सोबत जाण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये हालचाली। जयंत पाटलांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत 9 आमदारांचा एनडीए सोबत जाण्यास कल, अशी सूत्रांची माहिती। शरद पवार अंतिम निर्णय घेणार। मोदी शहा बाह्य शक्ती विरोधी पक्षात अडचणी निर्माण करताय। जातीय धर्मांध शक्तींसोबत जयंत पाटील जाणार नाही, संजय राऊतांचा दावा। स्वतःच्या पक्षाकडे बघावं, नवनाथ बन यांचं हे प्रत्युत्तर। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अर्धघातावर दावा कायम। पक्षाचे प्रमुख नेते लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांची घेणार भेट, अशी सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवार यांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातूनच देण्यात आलं आव्हान। पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत नोटीसही पाठवली। पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी। सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदी निवड नियमांप्रमाणे झाली आहे। कायदेशीर सल्ला घेऊन सच्चिदानंद सिंह यांच्या नोटीशीला उत्तर देणार। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे हे वक्तव्य। राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता। धनंजय मुंडे, सुनील शेळकेंसह राजू नवघरे यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। नरहरी झिरवाळांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंनी रामरक्षेची 2 पानं तरी वाचून दाखवावी, मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। ज्यांना रामरक्षा येत होती तेच चोर निघाले। फडणवीसांनी आम्हाला सल्ला देण्यापेक्षा चोरांवर कारवाई करावी, राऊतांचा पलटवार। 2029ला वरळीमधील आमदार खासदारांना रिटायर्ड करायचंय। शिंदेंच्या शिवसेनेच्या मिलिंद देवरा यांचा इशारा। काहींनी सातबाऱ्यावरती वरळी लिहून टाकले। सचिन अहिर यांच्याकडून नाव न घेता आदित्य ठाकरे यांच्यावरती टीका। बोगस बियाणे प्रकरणात आता राज्यात 18 कंपन्यांवरती कारवाईचा बडगा। 30 जुलैपूर्वी कर्जमाफीची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यात येणार। कृषी मंत्री दत्ता भरणे यांची माहिती। प्रशांत महासागरातील अल निनो आणखी प्रभावशाली। अफगाणिस्तानातून कोरडे वारे भारताच्या दिशेने, परिणामी राज्यात मान्सून सक्रिय निष्क्रिय। बळीराजा चिंतेत, 20 जुलैनंतर मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज। मोशी इमारत दुर्घटनेमध्ये आरोपी अशोक कुमार गुप्ताला 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। फरार सुरक्षा अधिकाऱ्यांचा शोध सुरू। प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन। महिनाभरात प्राथमिक अहवाल सादर करण्याचे देण्यात आले आदेश। डोंबिवलीमधील डॉक्टर मारहाण प्रकरण आणि या प्रकरणामध्ये आता आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेला जामीन करण्यात आला मंजूर, तर 50,000च्या जातमुचलक्यावर म्हात्रेला जामीन मंजूर। नवी मुंबईमध्ये प्रियकरासाठी पतीचे 3 तुकडे केल्याचा प्रकार। 11 महिन्यांनंतर हत्येचा उलगडा। आरोपी पत्नीसह प्रियकराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। तुकाराम मुंडेंच्या कारवाईचा धसका। वसईमध्ये बनावट एफडी अधिकारी बनून 6 लाखांची लूट करण्यात आली। स्वीटमार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक। पंढरपूरमध्ये 15 दिवस मांस विक्रीवरती कडक बंदी। उद्यापासून 29 जुलै दरम्यान मांस विक्री पूर्णतः बंद असेल। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा हा मोठा निर्णय। कॉमेडियन समय रैनाला सुप्रीम कोर्टानं फटकारलं। इंडियाज गॉट लॅटेंट शो मधील वादावरून कोर्टानं 3 लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला। समयवर दिव्यांगांची खिल्ली उडवल्याचा आरोप।